श्रोतेहो, आता नाटक पाहवे करून या माधव फुलारी यांच्या कथासंग्रहातली ही एक विनोदी कथा मी सादर करतो आहे. ऐकूया तर. नाटक पाहवे करून. लेखक माधव फुलारी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. नाटक पाहवे करून. बाभुळगाव हे तालुक्याचं गाव. गाव म्हणण्यापेक्षा छोटं शहरच म्हणा. इथं लहान मोठी अशी 15 ते 20 गणेश मंडळं होती. सर्वात प्रतिष्ठेचं गणेश मंडळ म्हणजे नवभारत गणेश मंडळ. हे गणेश मंडळ म्हणजे आदर्श गणेश मंडळ. उत्कृष्ट सजावट, भव्य मिरवणूक, सतत 10 दिवस चालणारे कार्यक्रम, दिवसभर स्पर्धा, लेझिम, टिपऱ्या, रेकॉर्ड डान्सची प्रॅक्टिस आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असा दरवर्षीचा नियम असायचा. रात्रीच्या कार्यक्रमाला काही नियम नसायचे. तमाशापासून कीर्तनापर्यंत, तर कधी नाटक, कधी जादूगार, कधी गोंधळी, तर कधी एकपात्री असे कुठलेही कार्यक्रम असत. या कामी गणेश मंडळांची अनेक लहान मोठी माणसं, स्त्रिया मन लावून जमेल ते काम करत असत. 5-25 तरुण पोरं, त्यांच्या जोडीला अडाणी, शिक्षित सगळेजण लागेल ते काम करायची. त्याचंच फळ त्या मंडळाला मिळत असे. याच तालमीतून अनेक मुलं मुली घडू लागली, गायला लागली, वेडीवाकडी पावलं टाकत नाचायला लागली. यातल्या अनेकांपैकी एक म्हणजे नारायण. पण त्याला कुणीच नारायण म्हणत नसे. सगळेजण त्याला नाऱ्याच म्हणत. नारायण हा पदव्युत्तर शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असे. पण गणपतीचे 10-15 दिवस मात्र आवर्जून तो गावी येत असे. जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळं नारायणनं बरीच व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं पाहिली होती. त्यातलं नेपथ्य, दिग्दर्शन, कलावंत, कथानक, संवाद, प्रकाश योजना इत्यादी बघून नारायण भारावून जात असे. व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं पाहिल्यामुळं नारायणला हौसी कलावंतांची नाटकं म्हणजे विनोदच वाटायचा. ती नाटकं त्याला आवडत नसत. पण मंडळाच्या बजेटमध्ये बसणारी आणि उपलब्धतेनुसार मंडळाला नाईलाजानं तशी नाटकं घ्यावी लागत. हौशी कलावंतांचं नाटक म्हणजे एक विनोदाचाच भाग. एकतर ती कधी वेळेवर सुरू व्हायची नाहीत. 8ची वेळ दिली तर सगळी तयारी व्हायला 11 वाजायचे. नाटक सुरू व्हायला 11:30 व्हायचे. संपायचासुद्धा काही वेळ नव्हता. नाटक रंगलं तर कितीही वेळ चालायचं, न रंगलं तर आटोपतं घेत असत. दुसऱ्यांना काय कळतं नाटक कुठं संपतं ते अशी प्रतिक्रिया असायची. त्यांचा मेकअप म्हणजे फक्त तोंडालाच असायचा. त्यामुळं मान आणि हात स्पष्ट काळे दिसत. दूर हो, तुझ्याजवळ उभं राहण्याचीही इच्छा नाही, हे वाक्य जरी नायिकेला म्हणायचं असलं तर नायकाच्या जवळ जाऊन म्हणावं लागायचं. कारण स्टेजवर एकच माईक असायचा. नाटकातल्या इन्स्पेक्टरकडं नकली फटाक्याची पिस्तूल असायची. तो गोळी मारताना आरोपी आपल्या कपड्याखाली रंग भरलेला फुगा फोडायचा. रक्त बाहेर यायचं आणि तो तडफडून मारायचा. पडद्यामागून उखळीच्या तोफा उडवायचा आणि बंदुकीचा आवाज काढायचा. असा जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात येई. पण प्रत्यक्ष नाटकात गोळी लागून रक्त बाहेर आल्यावर कितीतरी वेळाने तोफेचा आवाज येई. त्याचा ताळमेळ एकदाही जमलेला नसायचा. एके वर्षी असाच रामलीलाचा कार्यक्रम होता. लक्ष्मण मूर्छित होऊन पडला. नील, जांबुवंत, राम, बिभीषण उभे आहेत. हनुमान द्रोणागिरी घेऊन येणार आणि हनुमानाची ते वाट पाहत आहेत. प्रत्यक्षात हनुमान थर्माकोलचा द्रोणागिरी घेऊन स्टेजवर न येता हनुमानाच्या पाठीला हुक बांधून दोरखंड आणि गिरके म्हणजे चाक यांच्या साह्यानं हनुमान तरंगत यावा असे प्रयत्न दिग्दर्शकाचे होते. पांचाळ नावाचे गृहस्थ त्याच्यासाठी खूप मेहनत घेत होते. आणि ठरल्याप्रमाणे एकदा हनुमान द्रोणागिरी घेऊन उडत उडत विंगीतून इकडून तिकडे गेला. प्रेक्षकांना नवीन प्रयोग आवडला.
टाळ्यांचा कडकडाट झाला. खाली असलेले नील, जांबुवंत, बिभीषण इत्यादी आनंदानं ओरडले, बोलो श्रीरामचंद्र की जय. सगळेजण वर पाहत होते. हनुमान स्टेजच्या मध्यभागी आला आणि काय झालं कोणास काही कळेना. हनुमान काही केल्या खालीच येईना. गिरक्यावरून दोरखंड खाली अडकला होता. हनुमान झाला म्हणून काय झालं? किती वेळ हातपाय मारणार? दोरखंड ओढणारे ते काढायचा प्रयत्न करत होते. ते करत असतानाच त्यांच्या हातातून दोरखंड सुटला आणि हनुमान द्रोणागिरीसह बिभीषणाच्या अंगावर पडला. लक्ष्मण दचकून उठला, उभा राहिला आणि बिभीषण मूर्छित होऊन पडला. पडद्यामागची रामलीला तर काही आवृत असते. आपण जर स्टेजच्या मागं गेलात तर दिसणारं चित्र फार वेगळंच असतं. सीता बिडी पेटवते आहे, रावण काडी ओढून बिडी पेटवायला मदत करतो आहे, राम पेट्रोमॅक्समध्ये हवा भरतो आहे, रावण पिन करतो आहे. हेच महाभारत असतं तर दुःशासन द्रौपदीला साडी नेसवतो आहे, धृतराष्ट्र भीमाला मेकअप करतो आहे. अशी गमतीदार दृश्य पडद्यामागं पाहायला मिळतात. एकदा सती सावित्री हे नाटक हौशी कलावंतांनी सादर केलं. सत्यवान मृत होऊन सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून पडलाय. यमराज रेडा घेऊन स्टेजवर येतात. आता प्रत्यक्षात खरा रेडा स्टेजवर घेऊन यायचा हा दिग्दर्शकाचा प्रयत्न, पण स्टेजवरची लाईटिंग, प्रेक्षकांचा गोंधळ बघून रेडा काही केल्या स्टेजवर येईना. त्यात यमराज झाले मास्तर भित्रे. त्यांच्या मिशा, टोप आणि हातातली गदा बघून रेडा त्यांच्याच मागं लागला. मग बघतात काय तर यमराज पुढं आणि रेडा मागं. प्रेक्षकातून पळता भोई थोडी झाली. द्रौपदी वस्त्रहरणाचा किस्सा याच्याहून काही निराळा नाही. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रयत्न चालू आहे. धृतराष्ट्र बसलेले आहेत. कौरव पांडव द्यूत खेळत आहेत. शकुनी मामा सोंगट्या टाकतायत. कौरवाने द्रौपदी जिंकली. वस्त्रहरण चालू आहे. एकावर एक साड्या दुःशासन ओढतो आहे. द्रौपदी कृष्णाचा धावा करते आहे. कृष्णा धाव धाव. कृष्ण झालेला कलाकार तिकडं विड्या ओढतो आहे. त्याचं लक्ष काही तिकडं नाही आहे. सगळ्या साड्या सुटल्या. शेवटी द्रौपदी झालेल्या पुरुष नायकाची अंडरपॅन्ट उघडी पडली. तेवढ्यात कृष्ण साड्या घेऊन प्रवेशतो. कृष्ण म्हणाला, द्रौपदी मी आलो. ती म्हणाली, आता वस्त्रहरण तर झालं, आता काय करणार आहेस? एका गावात असं शाळेच्या विद्यार्थ्यांचं नाटक गुरुजींनी बसवलं. नाटकाची प्रॅक्टिस, रंगीत तालीम वगैरे जय्यत तयारी झाली. गावच्या पाटलांचा आग्रह असा की माझ्या मुलाला नाटकात का घेत नाही, नाहीतर बघतोच तुमचं नाटक कसं होतं ते. पण ते नाटक पूर्णत्वाकडं पोचलेलं होतं. शेवटी गुरुजींनी युक्ती काढली आणि त्या मुलाला, जे पाटलाच्या मुलाला, घरगड्याचं काम दिलं. नाटक सुरू झालं. पाटलाचा मुलगा घरगडी म्हणून तर नोकराचा मुलगा मालक म्हणून काम करत होता. हे बघून पाटलांचा राग अनावर झाला. मध्येच येऊन त्यांनी नाटक बंद पाडलं आणि म्हणाले, मास्तर, लेकाच्या काही लाज शरम आहे का नाही? पाटलाच्या पोरास झाडायला लावतोस आणि नोकरीच्या पोराला मालक करतोस. अशा शिव्या पाटील द्यायला लागले. एका गावात अशीच रामलीला बसवण्यात आली. ठरल्याप्रमाणे तालीम वगैरे झाली. रंगीत तालमीच्या दिवशी सीतेचं पात्र करणारा मुलगा होता. त्याला मिशा काढायला सांगितल्या. तो काही केल्या मिशा काढायला तयार नव्हता. मिशा काढायच्या तर मी नाटकात भागच घेणार नाही, मी मिशा काढणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्याची होती. आता बोला, मिशावाली सीता दाखवणार कसं? तर अशा चांगल्या वाईट अनुभवातून नारायण खूप काही शिकला होता. आपण स्वतःच एखादं चांगलं नाटक का बसवू नये असं नारायणला वाटू लागलं. हाताशी गणेश मंडळाची चांगली पोरं होती. त्यांचा उपयोग करून नाटक बसवायचं नारायणनं ठरवलं. नाटकाची निवड झाली. गाव लई न्यार्ग हे नाटक निवडण्यात आलं. मात्र सगळ्यात मोठी अडचण स्त्री कलाकारांची होती. कोणतीही मुलगी काम करायला तयार होईना. शिवाय तिला नाचता आणि गाता आलं पाहिजे. शेवटी चर्चेअंती निर्णय झाला. तमाशातल्या 2 महिला कलावंतांना
1 महिन्यापुरती बिदागी देऊन त्यांना बोलावून आणलं. आलेल्या नाटकाच्या मानधनातून त्यांचं पेमेंट करावं, पण त्यांना बोली करायला जाणं, रक्कम देणं इत्यादीसाठी मंडळाकडं पैसे नव्हते. त्यातून कोणीतरी मार्ग सुचवला. आपल्या रामकाकाला तमाशाची खूप आवड आहे. ती नेहमी तमाशा पाहायला जातात. त्यांच्याकडं पैशाची मागणी केली तर ते नाही म्हणणार नाहीत. रामकाकांनी परतीच्या बोलीवर पैसे दिले खरं, कारण पैसे तर परत मिळणार आणि सोबत महिनाभर फुकट नाच पाहायला मिळणार. कुणीतरी जाऊन परळी परभणी इथल्या कलावंतांना बिदागी ठरवून आलं. शेवटी एकदाची बाई येणार म्हणजे जय्यत तयारी सुरू झाली. बाईची राहण्याची खाण्यापिण्याची सोय करण्यात आली. तालीम होण्याची जागा साफसूफ करण्यात आली. 1 नाही तर 2 महिला कलावंत येणार म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. बाई येणार म्हणून त्या दिवशी कुणी नोकरीला गेलं नाही, कुणी मजुरीला गेलं नाही. एकदाच्या 2 का 3 बायका आल्या. नाटक तर ठरलेलं होतं. तालीम सुरू झाली. तालमीच्या वेळी रामकाका यायचे. नंतर त्यांची रंगीत तालीम सुरू व्हायची. त्यामुळं आमची तालीम लवकर निपटायची. पीटी मास्तर आणि तबला मास्तर फार त्रास द्यायला लागले. एकदाचं त्यांचं मानधन ठरवण्यात आलं. त्यांच्या काही अटी होत्या, त्या आम्ही सगळ्यांनी मान्य केल्या. कार्यक्रमाला फक्त वाजवायला येऊ, पण सामानाला हात लावणार नाही. ते सर्व उचलून आम्ही न्यायचं, ते फक्त वाजवणार. होता होता एकदा रंगीत तालीम झाली. त्या दिवशी एका बाईचं लहान मूल होतं. त्याला खांद्यावर घेऊन नारायण बाहेर फिरत होता. तालीम सुरू झाली. गणेश चतुर्थी अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली होती. नाटकाचं बुकिंग घेण्यासाठी नारायण फिरत होता. पोस्टर वगैरे तयार होतं. हौशी कलावंताचं नाटक असल्यामुळं नाटक घ्यायला कोणी तयार नव्हतं. 5,000 रुपये मानधन ठेवण्यात आलं, पण 500 ते 1,000 अशा पद्धतीनं तर येण्या जाण्याच्या नुसत्या खर्चावर बुकिंग करण्यात आलं. 10 दिवसांची पूर्ण बुकिंग करण्यात आली. पहिला कार्यक्रम आपल्याच गणेश मंडळापुढं सादर करण्यात आला. तो फार छान झाला. प्रेक्षकांनी तोंड भरून स्तुती केली. व्यावसायिक नाटकाला मागं पडेल असं नाटक झालं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम साखर कारखान्यावर होता. तिथं नेहमी पुण्या मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीची नाटकं होत असत. चांगलं नाटक करण्याच्या अटीवर कार्यक्रम होण्याचं ठरलं होतं, पण त्या दिवशी नाटकातली मुख्य भूमिका करणाऱ्या शंकर या विद्यार्थ्याची मुलाखत होती. मुलाखत झाली की लगेच कारखान्यावर येतो असं सांगून शंकर गेला. तर तो नाटक सुरू करायची वेळ झाली तरी काही आलेला नव्हता. नाऱ्याच्या जीवात जीव नव्हता. प्रेक्षक जमा झाले होते. थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होणार होती, मात्र सगळेजण परेशान होते. एखाद दुसरा माणूससुद्धा नव्हता. शेवटी नारायणनं युक्ती केली. एका कागदावर संवाद लिहिण्यात आले आणि न्यूजपेपरवर तो कागद लावून कुणाला तरी हातात द्यावा आणि नाटक पुढं न्यावं असं ठरलं. तबला वाजवणाऱ्याला विनंती करण्यात आली. तो तयार नव्हता. सर्वजण त्याच्या पाया पडायला लागले. प्रसंग तसा बाका होता. शेवटी तो तयार झाला. ठरल्याप्रमाणे तब्बलजीनं पेपर हातात घेतला आणि एक प्रवेश कसा तरी पार पाडला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण कुणाच्याही काहीही लक्षात आलं नाही. दुसरा प्रवेश सुरू झाला. तब्बलजी महाशय पेपर वाचत बसले. ते पाहून कुणीतरी मागून ओरडलं, "अरे पेपर काढ." आता पेपर काढून काय बोलणार? प्रेक्षकाकडं पाहून तो घाबरला. त्यानं पेपर बाजूला काढलाच नाही. ते पाहून प्रेक्षक जोरजोरात ओरडायला लागले. मोठा गोंधळ झाला. दगडफेक सुरू झाली. शेवटी नारायण स्टेजवर आला आणि माईक हातात घेऊन झालेल्या घटनेबद्दल खरं काय घडलं ते त्यानं सांगितलं आणि सर्वांची माफी मागून सहकार्य करण्याची विनंती केली. अशा पद्धतीनं नाटक उत्तमरित्या पार पडलं. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम कंधार इथल्या शिक्षण संस्थेत होता. नाटकातले एक कलाकार गंगाधरराव होते. त्यांच्या मध्यस्थीमुळे तो कार्यक्रम मिळाला होता. आपण नाटकात काम करत असून आपली फार छान भूमिका आहे असं सगळ्यांना सांगून आपले मित्र आणि पाहुणे अशा सगळ्यांना त्यांनी पाचारण केलं. वास्तविक पाहता त्यांचं एकाच प्रवेशामध्ये फक्त 5 मिनिटांचं काम होतं. प्रत्यक्ष नाटकाला सुरुवात झाली. गंगाधरच्या प्रवेशाला सुरुवात झाली. गडबडीत गंगाधरनं प्रवेश केला, पण त्या घाईत त्याच्या मिश्या बरोबर लावण्यात आल्या नव्हत्या.
अर्ध्या मिशा खाली लोंबकळत होत्या. तो बोलायला लागला की मिशा उडायच्या. ती गोष्ट नारायणच्या लक्षात आली. तो त्यांच्या पुढं येत होता, जेणेकरून उडालेल्या मिशा लोकांना दिसू नयेत. पण गंगाधर प्रेक्षकांपुढे येत होता. शेवटी जा आतमध्ये, नंतर या, जा म्हणतोय ना, नारायण बोलू लागला. तसा गंगाधर रागात आत गेला. अपमान केला म्हणून जोरात ओरडत होता आणि त्याला नंतर कळलं की त्याच्या मिशा उडत होत्या. चौथ्या दिवशी कार्यक्रम एका खेड्यात होता. तिथंपर्यंत एस टी जात नव्हती. तबला, पेटी, माईक सेट, सामान, पडदे, पेट्या इत्यादी साहित्य हौशी कलाकार डोक्यावर घेऊन नोकरासारखे चालत होते. अडला नारायण तसला प्रकार होता. जाऊन खांब पुरणं, पडदे बांधणं, नेपथ्य लावणं असं सगळं काम कलाकार करत होते. एरवी घरी बाजार करायला काकू करणारी पोरं इथं सगळी कामं करत होती. कशीबशी नाटकाला सुरुवात झाली. प्रॉम्प्टिंग करणारा सकाळपासून आजारी होता. त्याला डिसेंट्री लागली होती. एक प्रवेश झाला आणि तो गेला 2 नंबरला. तिथं दुसऱ्या वाजता येणाऱ्या मुलाला प्रॉम्प्टिंगला बसवलं. त्याच्या बापानं कधी प्रॉम्प्टिंग केलं नव्हतं. प्रवेश सुरू झाला. पडदा वर जातो. सरपंच बसलेत. तेवढ्यात शिवा प्रवेशतो. त्यानं घरगड्याचा ड्रेस घातला आहे इत्यादी. या प्रॉम्प्टिंगमुळं स्टेजवरचे कलाकार मात्र गांगरून गेले. पुढचं वाच, पुढचं वाच असं कलाकार पडद्याकडं तोंड करून म्हणत होते. प्रॉम्प्टिंगवाला आधीच घाबरला. त्यानं पुढचा प्रवेश वाचायला सुरुवात केली आणि शेवटी पडदाच टाकावा लागला. 5व्या दिवशी वाघलवाडा साखर कारखाना इथं कार्यक्रम होता. नाटकातला एक प्रमुख कलाकार मारुती हा पक्का तळीराम होता. त्यानं घेऊ नये म्हणून सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवत होते आणि त्या दिवशी तो अचानक नाहीसा झाला. त्याला सगळेजण शोधत होते. तेवढ्यात मारुती अचानक प्रकटला. ज्याची भीती होती तेच झालं. मारुती घेऊनच आला होता. नाटक सुरू झालं. मारुती स्टेजवर गेला. आधीच पिलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर लाईट पडत होते. मारुतीला जास्त झालेली होती. सरपंचाचा चमचा त्यांना पिऊ घालतोय असा रोल असल्यामुळं प्रेक्षकांच्या काही लक्षात येत नव्हतं. मुळात भूमिकाच दारुड्याची होती, पण इतरांच्या जीवात जीव नव्हता. मारुती खरोखरच नशेत होता, पण प्रेक्षकांना वाटत होतं तो नाटकच करतोय. पडद्यामागून सावलीबरोबर नारायण फिरत होता. तोल गेला तर पडेल म्हणून सरपंचांना पाजवायची वेळ आली. आता काय सांगावं. मारुतीनं खिशातून ओरिजिनल दारूची बाटली काढली आणि खोटी बाटली बाजूला ठेवून खरी दारू ग्लासमध्ये ओतत होता. आता मात्र सगळेजण घाबरले होते, पण तशाही स्थितीत त्यानं प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या, कारण तो जिवंत अभिनय होता. असे दररोज एक एक नवे नवे अनुभव येत होते. नफा तर झालेलाच नाही, उलट 10,500 रुपये देणं झालं होतं. कलावतींनी त्यांच्या बिदाक्या घेतल्या आणि त्या गेल्या. या नाटक करून बघण्याच्या अनुभवातून बरे वाईट अनुभव आले आणि त्यातून काही नफा झाला. नाटक संस्था बंद पडली, पण त्यातून एक समाधान झालं. याच तालमीतून एक कलाकार पुढे गेला. नाट्यशास्त्राची त्यानं पदवी घेतली आणि आज ETV, अल्फा TV, सह्याद्रीवर त्याचे कार्यक्रम होतात. नारायणच्या धडपडीचं ते फळ होतं. गणेश मंडळाच्या प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे. नाटक पाहावे करून. आत्ताच आपण या विनोदी कथेचं वाचन ऐकलंत. माधव फुलारी यांच्या नाटक पाहावे करून या कथासंग्रहातली ही पहिलीच कथा आहे. त्यांचा मोबाईल नंबर 9860282391. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 832973
0186.